MHTCET 2026 चा फॉर्म भरत असताना या 5 चुका केल्या तर तुमचा फॉर्म रिजेक्टही होऊ शकतो. हो खरंच, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. सगळ्यात पहिली चूक म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि अपार आयडी वरचे डिटेल्स मिसमॅच असणे. जर असं असेल तर तुमचा फॉर्म सबमिटच होणार नाही. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही जेव्हा अपार आयडी जनरेट कराल तेव्हा तुमचे सगळे डिटेल्स, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, या सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू आधार कार्ड असायला हव्यात. दुसरी चूक म्हणजे फॉर्म भरत असताना फक्त सेकंड अटेम्प्ट चूज करणे. बऱ्याच जणांना माहितीच नाहीये की फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी आहे. तिसरी मोठी चूक म्हणजे तुमची कॅटेगरी चुकीची फिल करणे. तुम्ही ज्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल व्यवस्थित भरा, कारण की जर कॅटेगरी चुकली ना तर ऍडमिशनच्या वेळेस मोठा घोळ होतो. चौथी चूक म्हणजे फॉर्म भरत असताना सगळे डॉक्युमेंट्स जवळ घेऊन बसणे. त्यामुळे तुमच्या स्वतःचाच गोंधळ होईल. आता फक्त आपल्याला तुमचा फोटो, तुमची सही आणि तुमचं आधार कार्ड एवढ्याच गोष्टींची गरज आहे. दॅट्स इट. आता पाचवी आणि सगळ्यात कॉमन चूक म्हणजे शेवटच्या दिवशी फॉर्म भरणे. ही चूक तर आपल्याला अजिबात करायची नाही, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटच्या दिवशी त्यांचं सर्व्हर डाऊन असतं, काही पण इश्यूज होऊ शकतात. त्यामुळे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर. जर आज पॉसिबल असेल तर आजच भरून घ्या. आणि हो, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आले ना तर फील फ्री टू आस्क अस. स्वप्नान इज ऑलवेज देअर फॉर यू. आमच्या YouTube, Instagramला फॉलो करा आणि स्वप्नान.in ला व्हिजिट करायला विसरू नका.